शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचं इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलं। या कारवाईत सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला ईएमसी अर्थात मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाच्या सायबर सेल पनवेलने अटक केली आहे। तसंच ज्या कॉल सेंटरमधून सायबर फ्रॉड केला जात होता त्या इंदोर येथील तुकोगंज मधील अपोलो टॉवर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। या कारवाईत 14 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून सखोल तपास सुरू आहे। दिनांक 18 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत एका महिलेला अनोळखी व्यक्तीने मोबाईल फोनवर संपर्क करून FM ट्रेडर्स कंपनीमधील एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचं भासवून FM ट्रेडर्स कंपनीच्या PMS इक्विटी कॅपिटल ॲपमध्ये डीमॅट खातं ओपन करून ट्रेडिंग करता विविध स्कीम सांगितल्या। या महिलेचा विश्वास संपादित करून त्यांना मोठा नफा करून देण्याचा आमिष दाखवला आणि महिलेला एकूण 21,71,721 रुपये वेगवेगळ्या बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सांगितले। मात्र त्यानंतर महिलेला गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। ऑनलाईन शेअर मार्केट फ्रॉड गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने परिमंडल 2चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आदेशाने हा गुन्हा ईएमसी सायबर सेल पनवेल यांच्याकडे पुढील तपासाकरता देण्यात आला होता। सायबर सेल पनवेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील आणि पथकानं गुन्ह्यातील बँक व्यवहार आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषण केलं। त्यानुसार आरोपी हे बँगलोर, कर्नाटक आणि इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं। त्या ठिकाणी एकाच वेळी कारवाई होणं आवश्यक असल्याने सायबर सेल पनवेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील यांनी बँगलोर, कर्नाटक आणि इंदोर या ठिकाणी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून सापळा रचून एकूण 8 आरोपींना शिताफीनं अटक केलं। तपासादरम्यान शुभम कुमारने आशिष कुमार प्रसाद आणि अन्य आरोपीकडे सखोल तपास केला असता त्यांनी एकूण 25 बनावट वेबसाईट बनवल्याची माहिती परिमंडल 2चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली। या आरोपांमधून असंख्य लॅपटॉप, स्मार्टफोन, कीपॅड फोन, टॅबलेट असा लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी साहिल रेळेकर, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।